नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लवाद येथे घेणार आहेत। साखर संघ व ऊसतोड कामगार संघटनांच्या आज झालेल्या बैठकीत या सर्वांमध्ये निर्णय घेण्यात आला आहे। ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर विचार विनिमय करण्यासाठी साखर संघ आणि ऊसतोड कामगार संघटनांची एक बैठक आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झाली आहे। ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत आणि त्यांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर बैठकीत चर्चा झाली। कामगारांच्या मजुरीत 29% दरवाढ करण्याची तयारी साखर संघाने दाखवली आहे, तर ही दरवाढ 40% असावी यावर ऊसतोड कामगार संघटना ठाम राहिल्या। त्यामुळे आज यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही। ऊसतोड मजुरांच्या दरवाढीत बैठकीत चर्चा झाली असली तरी अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजाताई मुंडे यांच्या लवादानं घ्यावा यावर आज साखर संघ ऊसतोड मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं। त्यामुळे येत्या 5 जानेवारीपर्यंत पवार मुंडे लवादाची बैठक घेऊन त्या ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे। आज झालेल्या बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, उपाध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, ज्येष्ठ संचालक जयप्रकाश दांडेगावकर, तर ऊसतोड कामगार संघटनांच्या वतीनं आमदार सुरेश धस, गोरक्ष रसाळ, श्रीमंत जायभाये, दत्तोबा भांगे, DL कराड, गैनीनाथ थोरवे, सुखदेव सानप, सुरेश वनवे, जीवन राठोड आदी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची सन 2023-24 साठीची निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये पणन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संचालकपदी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी तसेच ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके, माजी उपाध्यक्ष कापूस पणन महासंघ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली। राजकिशोर मोदी हे मागील 9 वर्ष महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। त्यांची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर गेली 4 वर्ष ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके हे पणन महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते। या दोन्ही संचालकांच्या बिनविरोध निवडीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार, नामदार राजेंद्र शिंगणे, नामदार श्रीमती यशोमती ठाकूर, प्रवीण देशमुख यवतमाळ यांनी प्रयत्न तथा सहकार्य केलं। राज्यातील शेतकरी बांधवांच्या कापसाला योग्य भाव तसेच उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचं बिनविरोध निवड झाल्यानंतर राजकिशोर मोदी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। तसेच राज्यातील कापसाच्या जिनिंग व प्रेसिंगच्या युनिटला येणाऱ्या अडचणी तसेच कापसाच्या वाहतूक संदर्भात उद्भवणाऱ्या विविध समस्यांची उकल करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी भावना राजकिशोर मोदी, ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांनी या प्रसंगी व्यक्त केली। राजकिशोर मोदी व ॲडव्होकेट विष्णुपंत सोळंके यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री, पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांचे आभार। बारा ज्योतिर्लिंगापैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग श्री प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी 2024 रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधूवर परिचय मेळाव्याचं भव्य दिवस स्वरूपात आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी करण्यात येते। मागील अनेक वर्षापासून शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेनं शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधूवर पालक परिचय मेळावा भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो। याच अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता पैटके गुरुजी, सोमनाथप्पा हलगे, विजयकुमार मेंदुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता गुरुलिंग स्वामी मंदिरात मेळावा होणार आहे। वधूवर मेळावा यशस्वी करण्यासाठी समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य हे प्रत्येक ठिकाणी प्रचार व प्रसार करण्यासाठी फिरत आहेत। वीरशैव समाजातील युवक युवतींना याबाबत माहिती व्हावी यासाठी भित्तीपत्रक व पत्रक वाटण्यात येत आहेत। परळी पंचक्रोशीतील या गावासह परिसरातील शहरांमध्ये प्रसार करण्यात येतो। शहरातील पद्मावती शिक्षण संस्था संचलित संस्कार प्राथमिक शाळा पद्मावती विभाग येथे STI परीक्षेत परळीची भूमिपुत्र यांचा कौतुक सत्कार समारंभ संपन्न झाला। या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कैलास तांदळे, प्रमुख पाहुणे म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तांदळे सर, गायकवाड सर, इंगळे सर, पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती। नरेंद्रजी जोशी यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला। नरेंद्र जोशी यांनी आपल्या मनोगतामध्ये मी जे घडलो माझ्या मराठी शाळेमुळे व गुरुजनांमुळे मराठी शाळेमध्ये भक्कम तयारी प्राथमिक स्तरात होत असते। माझ्या प्राथमिक शिक्षणात मराठी माध्यमाच्या शिक्षणामुळे हे यश मला सहज शक्य झालं। म्हणून पालकांनी इंग्रजी शाळेचा हट्ट न धरता मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले।
देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींची यांची महत्वाकांक्षी असलेली योजना आयुष्यमान आरोग्य योजनेमध्ये रेशन दुकानदाराकडील समाविष्ट असलेले शेतकरी कुटुंब वगळण्यात आलेले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, परळीचे तहसीलदार यांनी लक्ष घालून अहवाल राज्य सरकारला सादर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मनोज संका यांनी केली आहे. सध्या परळी तालुक्यातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून आयुष्यमान आरोग्य योजनेचे कार्डचं वाटप करण्यात येत आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत दवाखान्यांमध्ये इलाज होणार आहे. त्यामुळे या योजनेत अनेक नावं जे शेतकरी कुटुंबातून रेशन घेतात अशांची वगळण्यात आली आहेत. अनेक गंभीर आजारांवरून मोफत दवाखान्यांमध्ये गोरगरीब लोकांना या कार्डच्या माध्यमातून इलाज होणार आहे. शहर व गावांमध्ये अनेक कुटुंबांची नावं आली नाहीत, त्यामुळे हे कुटुंब या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तहसील कार्यालयांमध्ये याबाबतीत विचारणा केली असता जे कुटुंब रेशन दुकानदाराकडून शेतकरी वर्गातून रेशन घेतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा आदेश असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेपासून जगाचा पोशिंदा वंचित राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब आणि गरीब कुटुंबाचा देखील समावेश आहे. त्यामुळे सरकारनं गरिबाच्या तोंडाचा घास हिरावून घेऊ नये. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आणि परळीचे तहसीलदार संयुक्तपणे या गांभीर्यपूर्वक मुद्द्यावर लक्ष द्यावं आणि या वंचित कुटुंबाला न्याय द्यावा, तसेच यांना आयुष्यमान भारत योजनेतही कुटुंबाचे समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. चेन्नई येथे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संपन्न झालेल्या इंटरनॅशनल डायमंड फिल्म फेस्टिवल 2023 या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक, पटकथाकार रानबा गायकवाड लिखित आणि सिनेनाट्य दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित फायनल तिकीट लघुपटास बेस्ट स्टोरी व बेस्ट फिल्म अवॉर्ड प्रदान करण्यात आला. फिल्म जंक्शन आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान प्राप्त फायनल तिकीट लघुपटाची निर्मिती, दिग्दर्शन प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे, पथकथा संवाद गायक रानबा गायकवाड तर छायासंकलन मनोज आलदे यांनी केले. या लघुपटात प्रसिद्ध रंगकर्मी प्रदीप भोकरे, शेख गणी, दिवंगत कलावंत शिवकुमार लुरे, देविदास बोकन, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ बडे, कांबळे, चंदा चांदणे, कपिल चिंडालिया, गोविंदराव मुंडे, सिद्धेश्वर इंगोले, विकास वाघमारे, विद्यादर्शी साठ, सिद्धांत लांडगे, अनंत सोळंके, सागर चिंडालिया आदींनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. हा पुरस्कार स्मृतिशेष शिवकुमार लुले आणि कलाकथित देविदास बोकन यांना आदरांजली स्वरूप अर्पण करत आहोत अशी भावना पटकथाकार रानबा गायकवाड आणि प्राध्यापक दिग्दर्शक डॉक्टर सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केली. यापूर्वी रानबा गायकवाड लिखित व प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित पाण्याखालचं पाणी या शॉर्ट फिल्मला गोवा फिल्म फेस्टिवल तसेच माइंड इट या फिल्मला नॅशनल फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियाचा पुरस्कार झेप राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सोलापूर सन्मान मिळालेला आहे. राधा लघुपटास ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल सन्मान, कोलकाता फिल्म फेस्टिवल सन्मान प्राप्त झालाय. या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून टीम फायनल तिकीटचं स्वागत व अभिनंदन होत आहे. बीड जिल्ह्यातील बौद्ध स्थळांना राज्य सरकारनं तीर्थक्षेत्र विकास निधीच्या नावाखाली देण्यात येणारा निधी देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे. याबाबत बीड जिल्ह्यातील दीपाताई मुंडे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात मिलिंद घाडगे यांनी म्हटलंय की नुकताच शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला, परंतु यामध्ये बौद्ध स्थळांना डावलण्यात आलं असं घाडगे यांनी म्हटलं. तर बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील श्रावस्ती बौद्ध विहार, चांदापूर तालुका परळी तसेच परळी शहरातील भीमनगर येथील नियोजित बौद्ध विहार, शिरसाळ येथील बौद्ध विहारांनाही निधी देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या प्रश्नी मिलिंद घाडगे यांनी काल 26 रोजी बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. महाआयटी मार्फत आपलं सरकार पोर्टल अपील मॉड्यूल तयार करण्यात आलेले असल्यामुळे आता आपलं सरकार पोर्टलवर थेट अपील करणं शक्य होईल. महाआयटीनं बेटा व्हर्जन सुरू केलं असून सदर अपील मॉड्यूलचा वापर करण्याचे प्रशिक्षण आज नियोजन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रथम द्वितीय अपील प्राधिकरणात देण्यात आलं. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी करिश्मा नायक, शरद झाडगे, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई प्रमोद कुदळे, उपविभागीय अधिकारी पाटोदा, नरेंद्र कुलकर्णी, तहसीलदार उपस्थित होते.
यावेळी महाआयटीचे जिल्हा समन्वयक मनोज गुंड यांनी प्रशिक्षण दिलं. जिल्ह्यातील सर्वच विभागाचे प्रथम द्वितीय अपील अधिकारी यावेळी उपस्थित होते. महाआयटी मार्फत आपलं सरकार पोर्टल अपील मॉड्यूल तयार करण्यात आलं असून त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन अपील करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यानुसार महाआयटीनं बेटा व्हर्जन सुरू केले. या अपील मॉड्यूलचा वापर करण्याचं प्रशिक्षण सर्व आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र चालक यांना देणं अभिप्रेत आहे, जेणेकरून नागरिकांना ग्रामीण भागातून देखील आपलं सरकार पोर्टलद्वारे थेट अपील करणं शक्य होईल. यामुळे नागरिकांची कामं जलद गतीने होतील, हा यामागचा उद्देश आहे. आपलं सरकार पोर्टलद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सेवांचा कालावधी निश्चित असून या कालावधीत सेवा न पुरवल्यास याआधी अपील करणं शक्य नव्हतं. आता बेटा व्हर्जन यामुळे ते शक्य होणार आहे. याचा लाभ नागरिकांनी उचलावा. तसेच सोबत अपील झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासकीय स्तरावर निश्चित झाली असल्याचं कामात गती येईल. अपीलकर्त्याला त्याचं म्हणणं सांगता येईल, असा यामागचा उद्देश आहे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.